नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळतात किंवा 3000 रुपये मिळणार आहेत अशी चर्चा सर्व ठिकाणी सुरू असताना ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। ई श्रम कार्डच्या माध्यमातून कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणते अर्ज पात्र असणार आहेत, कोणत्या महिला किंवा कोणते पुरुष या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात, त्याच पद्धतीने या योजनेसाठी नेमका नियम काय आहे, नियम बदललाय का किंवा कागदपत्र कोणते लागतात, ऑनलाईन अर्ज कुठे सादर करायचा, ई श्रम कार्ड आहे परंतु योजनेचा लाभ मिळत नाही, ई श्रम कार्ड आहे परंतु अद्याप बँकेमध्ये 3000 रुपये आलेले नाहीत, असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत। या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, केंद्र सरकारने 2021 साली ई श्रम कार्ड ही योजना सुरू केलेली आहे। आता त्या काळामध्ये सर्वच लोकांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे, कारण ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार अशी त्यावेळेस चर्चा होती। त्या संदर्भात नोटिफिकेशन सुद्धा आलं होतं, त्यामुळे सर्व लोकांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे। परंतु अद्याप लोकांच्या अकाउंटमध्ये किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून त्यांचं जे आधारला लिंक बँक अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये अद्याप 3000 रुपये आलेले नाहीत, असा अनेक लोकांचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं सर्वात महत्त्वाचं उत्तर म्हणजे ई श्रम कार्ड काढणं वेगळं आणि ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी अर्ज भरणं किंवा या योजनेसाठी पात्र आपण ठरतोय किंवा नाही हे वेगळं। 3000 रुपये मिळणं वेगळं आहे आणि ई श्रम कार्ड काढणं वेगळं। आता तुम्ही सांगाल ठीक आहे सर, ई श्रम कार्ड वेगळं आहे, योजना वेगळी आहे, पण मग आम्ही ई श्रम कार्ड काढलेलं आहे, यापुढे नेमकं काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड जर असेल तर त्या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे। महत्त्वाची पात्रता म्हणजे अर्जदाराकडे स्वतःचा ई श्रम कार्ड असणं आवश्यक आहे। आता हा ई श्रम कार्ड आहे परंतु तो अपडेट आहे का हा तितकाच महत्त्वाचा आहे। तुमचा डेटा सर्व अपडेट करून घ्यायचा आहे, कारण तुम्ही 2021 साली ई श्रम कार्ड काढला असेल आणि आता तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस वगैरे सगळं किंवा बँक डिटेल्स वेगळे असतील, अशा परिस्थितीमध्ये जर श्रमयोगी मानधन योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, 3000 रुपये मिळावं असं जर वाटत असेल तर सर्व डेटा तुमचा अपडेट करायचा आहे। तुमचं वय हे 18 वर्षापासून 39 वर्षापर्यंत पाहिजे। ॲक्च्युली 16 वर्षापासून आहे, पण 18 वर्षापासून 39 18 ते 40 वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता तुम्ही सांगाल का सर माझं 42-43 वय आहे, मी अर्ज करू शकतो का? तर नाही करू शकत। तुमचा असा प्रश्न असेल की ही योजना 60 वर्षानंतर तुम्हाला पैसे देणार आहे, मग 60 वर्षापर्यंत पैसे भरू शकतो, मग 52-53 वर्षाचा सुद्धा या योजनेसाठी पात्र असू शकतो का? नाही। नियम काय सांगतोय, तुमचं वय हे 16 वर्षापासून 16 वर्षात किंवा 18 वर्ष, तुम्ही 18 वर्षाचं कॅल्क्युलेशन सुरू ठेवा, कारण 18 वर्षानंतर व्यवस्थित तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी कळतात। त्यामुळे 18 ते 40 वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात। फॉर्म भरण्यासाठी तुमचं हे वय ग्राह्य धरलं जातं। परंतु मित्रांनो, या वयोगटापासून तुम्ही 60 वयापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत, लक्षात ठेवा। पैसे मिळणार कधी आहेत हा महत्त्वाचा विषय, तर 60 वर्षांनंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा काय योजना हे समजून घ्या, कारण तुम्ही आपल्याला आत्तापर्यंत अशा योजना माहीत नाही। आत्तापर्यंत आपण लाडकी बहीण योजना डोक्यात ठेवतोय किंवा निराधार योजना डोक्यात ठेवतोय, सरसकट बँकेमध्ये पैसे आधार बेसवरती किंवा महाडीबीटीच्या बेसवरती डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या योजना झाल्यात किंवा सुरू आहेत त्या पद्धतीने ते असतात। मित्रांनो, ही योजना वेगळी आहे। तुम्हाला सुरुवातीला पैसे भरावे लागतात, 50% रक्कम तुम्हाला स्वतःला भरावी लागते, 50% रक्कम हे शासन भरतं। असे एकत्र करून तुमचे सर्व बँकेकडे पैसे जमा होतात, बँकेमधून शासनाच्या डिपार्टमेंटला जातात आणि 60 वर्ष झाले की नंतर तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पेन्शन स्वरूपात 3000 रुपये मिळतात। या पद्धतीने हा नियम आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। गुगलवरती जायचं, ई श्रम कार्ड नाव टाईप करायचं, पहिलीच लिंक येते, त्या ठिकाणी अपडेट आणि रजिस्ट्रेशन आणि त्यानंतरचा श्रमयोगी मानधन योजनेसाठी अप्लाय असं 3 ऑप्शन आहेत। त्यापैकी तिसरा ऑप्शनला क्लिक करून तुम्ही जी माहिती दिली ती सर्व माहिती भरायची आणि फॉर्म सबमिट करायची। अतिशय नॉर्मल साध्या पद्धतीने फॉर्म भरू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलवरती
श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर व्हिडिओ दिलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि फॉर्म भरू शकता। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत। मी स्क्रीनवरती एक चार्ट देतो, हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट करून तुमच्याकडे ठेवायचा आहे। तुमचं वय, तुम्हाला भरावयाचे पैसे, शासन किती पैसे भरणार आहेत, एकूण तुमचे किती पैसे शासनाकडे जमा होणार आहेत या संदर्भात हा चार्ट आहे। हा चार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला किती हप्ता बसतोय, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना किती हप्ता बसतोय या सर्वाचा विचार करायचा, मगच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। काही स्तरावरती असा विषय होतोय की योजनेचा व्यवस्थित किंवा प्लॅनिंग नसल्यामुळे किंवा योजनेची माहिती नसल्यामुळे सर्वांनी फॉर्म भरलाय, पण आत्ता त्यांच्या अकाउंटमधून पैसे कट होत आहेत। काही आपल्या कुटुंबातील सदस्यांचं असं म्हणणं आहे की सर ही योजना आम्हाला बंद करायची आहे, आमचे नुसतेच पैसे होतात, 60 वर्षापर्यंत कोण जगणार, मध्ये जर काही झालं तर हे पैसे फुकट जातील का। यावरती थोडीशी व्हिडिओ मोठी होते पण काही गोष्टी क्लिअर सांगतोय। जर समजा 60 वयाच्या अगोदर तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्ही जे पैसे भरले त्याच्यापैकी 50% पैसे तुमच्या वारसाला मिळणार आहेत, हा तितकाच महत्त्वाचा विषय। 60 वर्षानंतर तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि ही योजना तुम्ही रन करत असताना जर समजा तुमचा अपघाती मृत्यू झाला तर वारसाला 2 लाख रुपये मिळणार आहेत। समजा तुमचं ही योजना चालू असताना जर अपंगत्व आलं, हँडिकॅप जर तुम्ही झालात तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत। असे अनेक फायदे या योजनेचे आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, ई श्रम कार्ड वेगळी आणि 3000 रुपये पेन्शन योजना वेगळी आहे, त्यामुळे अजिबात गडबड करायची नाहीये, समजून घ्यायचं आहे। या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलंय की नेमकं योजना काय आहे, नेमकं ई श्रम कार्ड काय आहे, अर्ज कुठे करायचा, कागदपत्र कोणते लागतात, त्याचबरोबर कशा पद्धतीने हे पैसे तुमचे कट होणार आहेत, तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगितलंय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।